सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हे तर माझे गाणे, हाती नाही येणे. पाण्यासंगे महाग झाला नवरा बाजारात, बाबा म्हणतो जागा पोरी पळुनी अंधारात. या नवऱ्याचा लिलाव करती ठरती तेच शहाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हाती नाही येणे. लाखाने घर उजळून आले, झाले सारे दंग, लाखासाठी प्रीती म्हणते सोडा माझा संग. या लाखाची राख फासुनी सुटती लाख उखाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हे तर माझे गाणे. चैनीसाठी जगणे आता, चैनी जगण्यासाठी, बाई बाटली सट्टा घोडा काही न उरले गाठी. किती करावे आनंदाचे फसवे रोज बहाणे, हसत जगावे कोणी, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हाती नाही येणे. डोळ्यात वात माझा तू गीत भावनांचे, साधा विना कळावे संगीत लोचनांचे. डोळ्यात वास माझा तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वास माझा तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. मी वाचले मनी ते, मी वाचले मनी ते, फुलले मनात आशा, सांगावया तुला ते, नाही जगात भाषा, हितगुज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे. डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे.
हास्या विना फुटेना, हास्या विना फुटेना, ओठात शब्द काही कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही. दोघास गुंतवीती मऊबंध रेशमाचे, डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. पद्मा समान जन्मे हे काव्य जीवनिया, पद्मा समान जन्मे हे काव्य जीवनिया. या जीवनात भावे काव्यात जीवनिया, गंधात धुंद वारा कार्यात बंधनाचे. डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. डोळ्यात वास माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे. असने तुल शालू हिरवा आणि वेणीत खुटून मरवा. जशी कुणीकडे, जशी कुणीकडे, कोणाकडे सखे सांगना, काग बघतेच मागे पुढे. परी गोरी गोरी चाफ्यावाणी सुकुमारी, दुपारच पार ऊन दळते गवर ऊन दळते. ओ काग आला असा फणकारा, काग आला असा फणकारा, कंकणाच्या करीत झणकारा. जशी कुणीकडे, जशी कुणीकडे, कोणाकडे सखे सांगना, काग बघतेच मागे पुढे.
झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे उंच मनोरे नव्या जगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे तुझे होऊनी आज मी राहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे असाला जरा बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असाला जरा बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असे आगळे चित्र मी पाहिले गे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे मस्त होऊनी धुंद फिरावे दोन जीवानी एक असावे मस्त होऊनी धुंद फिरावे पंच प्राण हे पायी मी वाहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतीला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे धागा सुखाचा 100 धागे दुखाचे एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे जर सारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा पांघरती जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा पांघरती जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे
एक धागा सुखाचा. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो कोण. एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण. एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याते. एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा. 100 धागे दुखाचे. एक धागा सुखाचा. 100 धागे दुखाचे. जर सारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरती जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा. पांघरती जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे. एक धागा सुखाचा. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो कोण. एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण.
एक सारखी नसती दोन पुन्हा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्या ते एक धागा सुखाचा. तुझे रूप कसे ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे चित्त मध्ये त्यात तुझी प्रीत कशी बीज इथे आग तिथे सांग कशी नीज माझी त्यात तुझे स्वप्न कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे चाल माझी त्यात तुझा डोल कसा स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा चाल माझी त्यात तुझा डोल कसा स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा गाल माझे त्यात तुझे रंग कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ माझे त्यात तुझे गीत कसे देह इथे प्राण तिथे सांग कसा कान माझे त्यात तुझे सूर कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ मध्ये त्यात तुझे गीत कसे तिथे चोरी तिथे सांग कशी चोर तिथे चोरी तिथे सांग कशी त्यात तुझे तीर कसे 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 डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ माझे त्यात तुझे गीत कसे डोळे माझे त्यात तुझे रूप कसे ओठ माझे त्यात तुझे गीत कसे कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी खूप तुमच्याशी आमची गट्टी खूप तुमच्याशी आमची गट्टी खूप तुमच्याशी आमची गट्टी खूप रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी खूप नाक झालं लाल फुगले गाल नाक झालं लाल फुगले गाल टोमॅटो सारखे हप टोमॅटो सारखे हप रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी खूप तुमच्याशी आमची गट्टी खूप तुमच्याशी आमची गट्टी खूप
आमची गट्टी तू दुसबाई दुसू कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी तू आम्ही आपले बसतो कोपऱ्याला येऊ नका आमच्या वाटेला आम्ही आपले बसतो कोपऱ्याला येऊ नका आमच्या वाटेला वरून रुसवा आतून गोडवा गालातल्या गाला खुसू 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 रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी फू तुमच्याशी आमची गट्टी फू तुमच्याशी आमची गट्टी फू तुमच्याशी आमची गट्टी फू रुसबाई रुसू कोपऱ्यात बसू तुमच्याशी आमची गट्टी फू डोळ्यात रागाच्या कडाडल्या विजा डोळ्यात रागाच्या कडाडल्या विजा चला चला लवकर 10 आकडे मोजा चला चला लवकर 10 आकडे मोजा रुसूबाई रुसू 1 2 3 4 कोपऱ्यात बसू 5 6 7 8 रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तिकडून आला नवरा तिकडून आला नवरा खुदकन हसू रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तिकडून आला नवरा खुदकन हसू अपराध हीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी बाळे शिक्षा तुझ्या कपाळी जाणीव हीच माझ्या जीवात दैव जाळे माझ्या जीवात दैव जाळे जन्मात एक झाली ही प्रीत भेट देवा डोळ्यातून हळूया हृदयात पाय ठेवा बोलून द्यायची मी भलत्याच लाभ वेळी अपराध नीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी राया शिक्षा तुझ्या कपाळी राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा भाषात गुंतवावा मी जीवता कुणाचा अक्षम्य चूक झाली मी प्रीत दाखवेली अपराध नीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी बाळे शिक्षा तुझ्या कपाळी बाळे शिक्षा तुझ्या कपाळी
शिक्षा तुझ्या कपाळी राया, शिक्षा तुझ्या कपाळी. तुला खपे दिसाचा आधार दिसावा, हापोस निध माझा प्रीतीचा कान धावा. मी संतमोह विना जो मग्न संत मेळी, अपराध नीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी, शिक्षा तुझ्या कपाळी राया, शिक्षा तुझ्या कपाळी. आता पुढील जन्मी संसार मी करीना. स्वप्न भेट वक्ते मी सोबरी करीना. सद्भाग्य है सती से, सद्भाग्य है सती से मिरवी नित्य थाळी. अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी राया, शिक्षा तुझ्या कपाळी राया, शिक्षा तुझ्या कपाळी. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राधी तुझ्यांची. परवशतेचा नभाग तुझी आकाशी होडी. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती. चांदणी चमचम लखलखशी. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले
ते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे वन्दे वन्दे. हे स्तोत्र भारताच्या स्वातंत्र्य विषयक तत्वज्ञानाचा जयघोष करीत आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, परकीय राजवट जाऊन स्वकीय राजवट येणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचं चैतन्य, राष्ट्राचा आत्मविकास, देशातील दुरिताचं तिमीर दूर करणाऱ्या सूर्याचं तेज, आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते ते सर्व प्राप्त होणं म्हणजेच खरं स्वातंत्र्य. त्या दृष्टीनं पाहता अजून बराच मोठा प्रगतीचा पल्ला गाठायचा आहे. पंडित नेहरूंच्या शब्दात अद्यापी कैक मैलांचा अंतर तोडायचा आहे. संपूर्ण स्वातंत्र्याची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पूर्ण करायचं आहे. त्यासाठी जरुरी आहे निस्सीम स्वार्थ त्यागाच्या आदर्शांची. म्हणूनच आपल्या जीवनाच्या समिधांनी ज्यांनी राष्ट्रीय रणयज्ञ अखंड पेटता ठेवला होता, त्या आपल्या आदर्श पूर्वजांची आरती आज आपणास स्फूर्तिदायी ठरेल. संगरी वीराग्रणी दे धैर्य मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्रोद्धारिणी करुणाकरी जानामृती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती गाऊ त्याना आरती.
अंधार मार्गी खाच खड्डे मातले कोंदला अंधार मार्गी खाच खड्डे मातले तस्करांनी वेढिले संभ्रमीच्या जाहले संभ्रमीच्या जाहले कृष्णा परिजे सारथी गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती स्वार्थ हेतूला दिला संक्षेप जानी जीविती तो परार्थी पाहती आप्त विस्तारात ज्यांच्या आप्त विस्तारात ज्यांच्या देशही सामावती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती देह जाओ देह राहो नाही जाना रक्षिती देह जाओ देह राहो नाही जाना रक्षिती लोकसेवा देरती आणि सौभद्रापरी आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती गाऊत्याना आरती ज्यांची आरती अहर्निशी गावी अशा वीराग्रणींची या शिवरायांच्या मराठी मुलखाला कधीच वाण पडली नाही. देशावरील आक्रमकांची हड्डी नरम करण्यासाठी सिंधू नदी ओलांडून ज्यांनी अर्ध्या घटकेत लावले अटकेत आपुले झेंडे अशा झुंजारांचा हा महाराष्ट्र देश ब्रिटिशांशी छेडलेल्या पहिल्या स्वातंत्र्य समराचं 1857च्या शौर्यशाली उठावाचं नेतृत्व याच महाराष्ट्राच्या 3 महनीय व्यक्तींनी केलं. त्या 3 महनीय विभूती म्हणजे नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे आणि झाशीची राणी. ती झाशीची रणलक्ष्मी परदास्याच्या गडद अंधकारात एखाद्या दिव्य सौदामिनीप्रमाणे साऱ्या दुनियेचे डोळे दिपवीत लखलखली आणि ग्वाल्हेर जवळच्या धारातीर्थी 18 जून 1858ला वीर मरण पावली. मेरी झासी नहीं दूंगी असं ब्रिटिशांना बजावणारी ती रणरागिणी, ती महाराष्ट्राची शूरकन्या या स्वातंत्र्य युद्धात का सामील झाली? केवळ राष्ट्र धर्म सर्वश्रेष्ठ मानल्यामुळेच ती स्पष्टपणे म्हणाली, मी आतशेर आट्याची धनी, मजला विधवेला या युद्धाची काही एक गरज नव्हती. परंतु धर्मसंबंधे अभिमान धरून या साहसास मी प्रवृत्त झाले. द्वितीय बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे ते विठुरला वा कानपूरला सुखानं पेन्शन भोगत राहू शकले असते, पण ते तर या 57 क्रांतीचे सूत्रधार बनले.
कारण त्यांची दृढ धारणा होती, दासपणे जगतात मिरविणे, त्याहून शतपट बरवे मरणे, पारतंत्र्य हा केवळ रौरव, अधपात हा पथ अनुसरणे. पेशव्यांचे अखेरचे सेनापती होते तात्या टोपे. संपूर्ण उत्तर भारतात जागोजागी युद्धाचा वणवा लावीत हा शूर सेनानी शिवरायांच्या विख्यात गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करीत होता. पण अखेर नशिबानं दगा दिला. म्हणूनच तात्या टोपेंना पराभूत शिवाजी असं म्हणतात. 1857च्या त्या युद्धाला एखाद्या वणव्याची उपमा देता येईल. केवढा प्रचंड वणवा, मीरत पासून डमडम पर्यंत लांब आणि गंगेपासून नर्मदेपर्यंत रुंद. अखेर हा वणवा विजला, म्हणजे विजल्यासारखा दिसला. वरवरची शांतता निर्माण झाली, पण भारतातील असंतोषाचा ज्वालामुखी आतल्या आत धुमसत होता. आणि मग महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीतून दिव्य तेजाचं एक ज्वाला शृंग वर उसळलं. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके. आधुनिक भारताचा आद्य क्रांतिकारक. लहुजी वस्ताद मांग याच्याकडे शस्त्रास्त्र विद्या शिकलेल्या या वीरानं 1879 मध्ये बंडाचा झेंडा उभारला. पण हा वीरपुरुष दगाबाजीनं पकडला गेला. त्याचं बंड चिरडलं गेलं. पण जसं त्याचं बलिदान, तसंच त्याचं बाणीदार आत्मनिवेदन राष्ट्राच्या स्मृतिकोशात कायमच राहिलं. वासुदेव बळवंत आपल्या निवेदनात म्हणाले, जे गरीब लोक उपासमारीनं मरत होते त्यांना मी कसा वाचवू शकेन, याचा कित्येक वर्ष मी विचार करीत आलो आहे. ज्या भूमीच्या पोटी मी जन्मलो तिच्याच पोटी ही सारी लेकरं झाली. त्याने अन्नान्न करीत उपाशी मरावं आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावं, हे मला पाहावलं नाही. आणि म्हणूनच मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं. हिंदू मुसलमान या दोघांच्याही माना लज्जेनं खाली जाव्यात असेच सारे प्रकार सध्या चालले आहेत. जर मी माझ्या योजनेत सफल झालो असतो तर हिंदुस्थानचं प्रजासत्ताक राज्य उत्पन्न करण्याचं माझं मनोवांछित ध्येय पूर्णतः सिद्धीस गेलं असतं. दधीची ऋषीने आपल्या अस्थी देवांच्या कल्याणाकरता हाताने काढून दिल्या. ईश्वरानं माझा बळी घेऊन तुमचं कल्याण करावं अशी मी त्यास उभय कर जोडून प्रार्थना करतो. आत्मसमर्पणानं दुःखातून आणि गुलामगिरीतून तुमची मुक्तता करण्याचा प्रयत्न का करू नये. वासुदेव बळवंतांनी सशस्त्र क्रांतिकारकांची एक परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यांचे पट्टशिष्य नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे सहकारी न्यायमूर्ती तेलंग चंदावरकर इत्यादी विद्वान लोकसेवकांनी लोकशिक्षणातून लोकशक्ती जागृत करण्याचा सनदशीर मार्ग प्रवर्तित केला. रानडे, गोखले, गोपाळ गणेश आगरकर इत्यादींचा लोकजागृतीचा आणि समाज परिवर्तनाचा प्रवाह ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर केसी बोले, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी अनेकांनी अधिक खोल आणि विस्तृत केला. महाराष्ट्रातील या देशभक्तांच्या नव्या पिढीपुढे आता जगातील स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांची आणि त्यांच्या मॅझिनी, गॅरिबाल्डी यांच्यासारख्या देशभक्तांची उदाहरणं होती. साहजिकच धार्मिक प्रार्थनांना नवा रंग चढला, नवं तेज आलं. तेच पुढं स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या प्रार्थनेत हे असं प्रकट झालं. हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम, हे घनश्याम श्रीराम मतात्मा राम, स्वातंत्र्य
सकल सुख निधी समर्पून कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम वा अमेरिका सुखविले स्वातंत्र्ये भूजपान चीन नटविले स्वातंत्र्ये इटली ही तशी हसविले स्वातंत्र्ये मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम मग आर्यभूत का पारतंत्र्य कर्दमी फसविली राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम हे पक्षी तरुवरी गाती स्वच्छंदे काननी त्या परी रमती मृगवृंदे स्वातंत्र्य सौख्य सेविती आनंदे मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम दंडुनी दशानन ते मापो दंडे सुरवृंद रक्षिला देवा आनंदे पांडवा राज दिधले गोविंदे मग आम्हावरीच का दयान करिशी मुनींद्र जन विश्राम मग आम्हावरीच का दयान करिशी मुनींद्र जन विश्राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम स्वातंत्र्य सकल सुख निधी समर्पून कधी पुरविशील का हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम या ज्वलत जहाल देशभक्तांच्या परंपरेची पताका चाफेकर बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतली. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली असता गोऱ्या सोजीरांनी तिचा फायदा घेऊन जे अनन्वित अत्याचार नागरिकांवर केले त्याचा बदला घेण्यासाठी दामोदर हरी चाफेकर यांनी रँड आणि आयर्स्ट या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला. दामोदर हरी चाफेकरांच्या या कृत्याची खबर सरकारला देणाऱ्या देशद्रोहाचा बाळकृष्ण हरी आणि वासुदेव हरी आणि महादेव विनायक रानडे यांनी प्रतिशोध घेतला. परिणामी हे ज्वलंत देशभक्त ऐन तारुण्यात फाशी गेले. हसतमुखान वधस्तंभावर चढणाऱ्या तरुणांपैकी वासुदेव हरी चाफेकर सर्वात लहान होता, अवघ्या 17 वर्षांचा. त्यानं दंडाधिकाऱ्याला हसत हसत निर्भयतेने सांगितलं, साहेब, पुढल्या जन्मातील शिक्षा ही वाटल्यास आत्ताच देऊन टाका. या कालखंडात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीच्या निर्भय गर्जनाने महाराष्ट्र दणाणून गेला होता. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. अशा त्यांच्या लेखातून आणि लेखांमुळे बॉम्बस्फोट होतात की काय असं लंडनमधील साम्राज्य सत्तेला वाटू लागलं. त्यांच्या लेखणीला आणि वाणीला शिवरायांच्या भवानी तलवारीची धार आली. बंगालच्या फाळणीविरुद्ध त्यांनी महाराष्ट्रात रान पेटवलं. बंगालमधील वंगभंग विरोधी चळवळीला
आणि वंदे मातरम आंदोलनाला अखिल भारतीय स्वरूप देण्यात टिळकांनी अक्षरशः सिंहाचा वाटा उचलला होता. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे 1908 साली लोकमान्यांवर राजद्रोहाचा दुसरा खटला भरण्यात येऊन त्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. यामुळे टिळकांच्या साऱ्या लोकोत्तर गुणांचं सोनं अधिकच उजळून निघालं. काळ्या पाण्याची सजा सुनावणाऱ्या न्यायमूर्ती दावरना या तत्वज्ञ महापुरुषानं तिथल्या तिथं सांगितलं, राष्ट्रांच्या भवितव्यावर देखील सत्ता गाजवणाऱ्या उच्चतम शक्ती या विश्वात आहेत आणि त्यांचीच जर इच्छा असेल तर मी अंगीकारलेलं स्वराज्याचं कार्य सिद्धी जाण्यासाठी ही शिक्षा उपयुक्तच होईल. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या त्या भकास कारावासात गीता रहस्यासारखा युगप्रवर्तक महाग्रंथ लिहिला. टिळकांसारख्या पुण्यपुरुषाला काळ्या पाण्यावर पाठवूनच ब्रिटिशांची आसुरी लालसा शमली नाही. दडपशाहीचा दानवी वरवंटा स्वतंत्रता आंदोलनावर अधिकच जोरात फिरू लागला. पण दमनचक्राला भीतो कोण? जनमानसातील असंतोषाचा स्फोट 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरेच्या पिस्तुलातून प्रकट झाला. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरेने नाट्यगृहात वध केला आणि निर्भय निवेदनात त्यानं सांगितलं, जनतेच्या न्यायालयातील नियम असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडीमोलाचे आहेत असं सुचवितो त्या अपराध्याला देहांताचीच शिक्षा, आणि ती जॅक्सनला देण्याचं काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ही पवित्र गोष्ट केली आहे. इंग्रजांच्या जुलुमांचा सूड उगवण्यासाठी मी हे कृत्य केलं आहे. मी पळून जाऊ इच्छित नाही. कान्हेरेसारखे गोंडस रूपाचे कोवळे तरुण ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून स्वतःच्या बलिदानात सिद्ध झाले ते का? कारण एकच, हिंद मातेच्या वेदना आणि यातना पाहून रक्ताळले शरीर भडका जीवात झाला अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यांचा अर्थ सवाल होता, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला बंदित मायभूही आम्ही खुले कशाला बंदित मायभूही आम्ही खुले कशाला. जखडून बांधियेली बघवे तिच्यान हाला तिज फास नित्य फटके हृदयात होय काला. रक्ताळले शरीर रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला आईस सोडवाया येणार कोण बोला. पाहू स्वराज्य देशी या देही याच डोळा मरणे म्हणे नको जो काढा तया निराळा. मरणे स्वये पटे जा मारून हाक काळा. आईस सोडवाया तो मातृभक्त भोळा. रक्ताळले शरीर रक्ताळले शरीर भडका जीवात झाला. आईस सोडवाया येणार कोण बोला
आईस सोडवाया येणार कोण बोला, येणार कोण बोला, येणार कोण बोला.